दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी जालना येथे भाजपाचे नेते भास्कर दानवे यांच्या येथे महाराष्ट्र राज्य गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आले होते। या भेटीदरम्यान त्यांनी ठाकरे बंधूंवर व त्यांच्या युतीवर निशाणा साधला आहे व म्हटले आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी कोणासोबतही युती जरी केली तरी त्यांच्या युतीचा महापालिका निवडणुकीमध्ये काहीही परिणाम होणार नाही व मुंबई महापालिका ही भाजपा महायुतीच्या ताब्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। जालना व संपूर्ण राज्यामध्ये तिथली परिस्थिती बघून पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेतील, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत घेतले जाईल व महापालिका निवडणुकीमध्ये युती करायची का नाही करायची असेल तर याचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कल्याणकारी योजना राबवल्या आहेत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आम्हाला नागरिकांनी प्रचंड मतांनी विजयी केला आहे। तसेच महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपा महायुतीच्या सर्वात जास्त जागा महानगरपालिकेमध्ये निवडून येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी प्रसारमाध्यमांना पंकज भोयर गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। महापालिका निवडणूक तोंडावर कशा प्रकारचे नियोजन? नाही, तसं पाहिलं तर आता मी तुळजाभवानीच्या दर्शनात चाललो होतो। आमचे मित्र संतोष दानवे, संतोषजी आणि मी पहिल्या टर्म पासून सोबत आमदार आहोत, जवळचे मित्र आहेत। जाताना माझी इच्छा होती की त्यांच्यासोबत चहा पान घेऊन आमच्या अध्यक्षांच्या पण घरी यायचं होतं। एक कौटुंबिक भेट होती आणि आल्यावर भाजप कार्यालयासोबत पण भेट द्यायची त्या ठिकाणी होतं। मग इथून सरळ भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर तुळजाभवानी। जालना महापालिका निवडणुकी संदर्भात आतापर्यंत भाजप महायुतीत लढण्याची शोभा संपूर्ण राज्यामध्ये तिथली परिस्थिती बघून वरिष्ठ नेतृत्व, तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्रित बसतील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका समजून घेऊन त्या ठिकाणी तसे निर्णय घेतील। तर जे यश मिळालंय महायुतीला, त्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेत कौल कसा राहील? नाही, निश्चितच महानगरपालिका देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहील। कारण आपण बघितलं की संपूर्ण देशभरात देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी ह्या समाजातला सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अनेक जनकल्याणकारी योजना तयार केल्या आणि त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलं। त्याच्यामुळे आज अतिशय चांगलं सकारात्मक वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे। राज्यामध्ये देखील आपण बघतो की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची सरकार अतिशय चांगलं काम करते। त्याच्यामुळे इतका मोठा विजय त्या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडलेला आहे। संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्या ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला की मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूचा झेंडा फडकेल की महायुती? नाही, निश्चितच महायुती, भारतीय जनता पार्टीचं काम फार मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे। आपण बघितले की अनेक विकासाचे प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुतीने त्या ठिकाणी केलेलं आहे। सन्माननीय शिंदे साहेबांचं देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचीच सरकार त्या ठिकाणी येणार। महायुतीचे किती महानगरपालिका आहेत? आता सर्वच महायुतीच्या महानगरपालिका येतील। आम्ही भाजप म्हणतो असं म्हणून महायुतीचा घटक म्हणून की सर्व ठिकाणीच आम्हाला चांगलं यश त्या ठिकाणी मिळणार। उद्याच्या दिवशी ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे। हे परिणाम वाटेल का महानगरपालिका मुंबई? आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू हे वेगवेगळे राहत होते कारण त्यांचा वैयक्तिक अजेंडा त्या ठिकाणी होता। जेव्हा त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी आपला जनाधार कुठेतरी संपलेला आहे, अशा वेळेस दोन्ही भाऊ एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। परंतु जनताही हुशार आहे, जनतेला विकास हवा आहे। त्याच्यामुळे विकासाकरिता जनता भाजप आणि महायुतीलाच त्या ठिकाणी निवडून देणार। म्हणजे त्यांच्या युतीचा महायुतीला आणि काही परिणाम ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।